घोणसपूर गावामधून आपण चालू केलेला आहे आपला ट्रेक। चतुर्बेट या गावामध्ये आपण आपली गाडी पार्किंग केलेली आहे, कारण चतुर्बेट ते घोणसपूर मार्गावरचा जो ब्रिज आहे तो तुटलेला आहे आणि जवळपास 8 ते 9 किलोमीटर आपण पूर्ण चालत आल्यानंतर आपण घोणसपूर या गावी पोहोचलेलो आहे। म्हणजे मकरंदगडाच्या पायथ्याचे गाव घोणसपूर हे आहे, त्या गावामध्ये आलेलो आहे आपण। आणि बापू जंगम म्हणून आहेत, तर ते आपणाला जेवणाची सोय वगैरे करतात, तर त्यांच्या घरी आपण थोडा वेळ रेस्ट करून आपण आपला पुढचा प्रवास चालू केलेला आहे। गावातून गडावर पोहोचण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तासाचा रस्ता आहे व या गावामध्ये पूर्ण व्हेज जेवण भेटतं आपल्याला, नॉनव्हेज चालत नाही। अशा प्रकारे मधु मकरंदगडची फेरी आपण आज चालू करणार आहे। मकरंदगडाला जाण्यासाठी आपण 2 मार्गे जाऊ शकतो। एक महाड पोलादपूर पारगाव आणि घोणसपूर मार्गे मकरंदगड, व दुसरा मार्ग आहे महाबळेश्वर वाई सातारा महाबळेश्वर मार्गे पारगावात। म्हणजे तुम्ही महाड मार्गे पोलादपूर मार्गे किंवा महाबळेश्वर मार्गे जर येत असाल तर तुमचा जो मेन पॉईंट आहे तो पारगाव आहे, आणि पारगावातून आपणाला डाव्या साईडला एक फाटा आहे, त्या फाट्यातून आपण आज जातो। समोर दिसत आहे हा आहे पारगावातील मेन रोडलगत आपणाला एक कमान दिसते व त्याच्यावर श्री रामवर्धिनी देवी मंदिर श्री क्षेत्र पार्वतीपूर म्हणजे पार असा बोर्ड लिहिलेला आहे। आणि हा आहे महाबळेश्वर पोलादपूर घाट म्हणजे आपला आंबेनळी घाट। तर त्या आंबेनळी घाटातून आपणाला जावे लागते व आपण पुढे आल्यानंतर एक 4 किलोमीटर आल्यानंतर आपणाला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आपणाला पाहावास भेटतो। त्याचाही व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेला आहे, तोही आपल्या जय ॲडव्हेंचर्स या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तोही आपण जाऊन पाहू शकतो। आणि हा पूल बघून झाल्यानंतर आपला मार्ग चालू होतो ते या मकरंदगडाला। पण आमचा आज एक दुर्भाग्य बोलावं लागेल की जो चतुर्बेट आणि घोणसपूर या गावाला जाणारा दुधगावच्या अगोदर जो ब्रिज आहे तो ब्रिज वाहून गेल्यामुळे आम्हाला दुधगाव या गावामध्ये आमची गाडी पार्किंग करून आमचा हा ट्रेक आज चालू करावा लागला। त्याच्यासाठी आम्हाला 9 किलोमीटर पूर्ण चालत जावे लागले। आणि आमच्यासोबत आहेत हे बापू जंगम, तुम्हाला मी अगोदर सांगितले की हेच ते बापू जंगम आहेत। आणि समोर जो दिसत आहे तो आहे आपला मधु मकरंदगड। मधु आणि मकरंद हे 2 किल्ले आहेत, हे दोन्ही वेगवेगळे किल्ले आहेत आणि दोन्हीच्या मध्ये खिंड आहे। मकरंदगडावर जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित पायरी मार्ग आहे, परंतु मधुगडावर जायचं असेल तर आपणाला मधुगडावर रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगचे जर मटेरियल असेल तरच आपण त्या गडावर जाऊ शकतो, अन्यथा आपणाला जाता येत नाही, कारण तिथे जाण्यासाठी पायरी मार्ग वगैरे नाही। तर आज माझ्यासोबत आहेत आमच्या गावातील मनोज साहेब आहेत, माझा भाऊ गणेश आहे आणि दत्तात्रय मांगडे, असे आम्ही 4 जण आज आम्ही या सफरीला जाणार आहे। हा आहे पर्यायी मार्ग, पायी जाण्यासाठी पर्यायी मार्ग केलेला आहे, हा पूल केलेला आहे। आणि ह्या पुलावरून दुधगाववरून आपण चतुर्बेट या गावात एक 10 मिनिटात येतो आणि आपला खरा प्रवास तिथून चालू होतो। मकरंदगडावर तसं आपणाला अर्धा पाऊण तासात आपण वर टॉपला जातो, परंतु त्याच्यावर ब्रिज तुटल्यामुळे आम्हाला 9 किलोमीटर चालत जावं लागले। आणि पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे पाऊस तर तुफानच होणार, ह्यात काय प्रश्नच नाही। तर आज बघू आपण काय काय आपणाला या सफरीत काय काय अनुभव भेटतो ते पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे। आणि हा पाहू शकतोय पूल, हा सुद्धा थोडा पूल वाहून गेला होता। जावलीच्या घनदाट जंगलात वासोटा आणि प्रतापगड यांच्या मध्यावर वसलेली दुर्ग जोडी म्हणजे मधु मकरंदगड। घाटावरून कोकणात उतरणाऱ्या हातलोट घाटाच्या रक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी। फारशी प्रसिद्धी नसलेली
व जावळीच्या घनदाट जंगलात लपलेली ही दुर्गजोडी त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी लागणारे आपल्याला कष्ट, मेहनत यामुळे सामान्य पर्यटकांच्या कौतुकाबाहेर आहे. इतकेच नव्हे तर दुर्ग भ्रमंती करणारे दुर्गप्रेमीसुद्धा क्वचितच या गडाला भेट देत असतात. मधुमकरंदगड हे जोडकिल्ले पूर्व पश्चिम पसरलेल्या डोंगरावर वसलेले आहेत. पूर्वेच्या शिखरावर मकरंदगड तर पश्चिमेच्या शिखरावर मधुगड आहे. मकरंदगडाच्या माचीवर घोणसपूर हे 20-22 घरांची जंगम लोकांची वस्ती असून चतुरबेट व हातलोट ही किल्ल्याच्या पायथ्याची 2 वेगवेगळ्या दिशांना असणारी गावे आहेत. या दोन्ही गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेल्या वाटा आहेत. हातलोट गावातून किल्ल्यावर जायचे असल्यास दाट जंगलातून 1.5 तास आपणाला उभा चढावा लागतो. हा आहे आपण सरळ कोकणात जाणारा रस्ता आहे रघुवीर घाट मार्गे आणि त्याच्याच बाजूला असं हे घोणसपूरचा बोर्ड लिहिलेला आहे आणि ही कमान लिहिलेली आहे. तर या कमानीतून आपणाला साधारण 2 ते 2.5 तास चालत भ्रमंती करून आपण या मकरंदगडाच्या पायथ्याची गाव असणारी घोणसपूर या गावात पोहोचलेलो आहे. व आपणाला समोर दिसत आहे तो म्हणजे मकरंदगड. आणि ह्या काकांच्या घरात 1978 साली असे लिहिलेले एक तुळईवर आम्हाला असे पाण्यास भेटलेले आहे. आणि त्यांच्या घरी थोडे आम्ही रेस्ट करून आम्ही आमचा पुढील प्रवास चालू केला. गावातून जाताना ही टुमदार घरे पाहत असताना आम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन गेलीत. एक मंदिर आहे तिथं. त्या मंदिरापासून आपण डाव्या साईडला जाणारा रोड आपणाला गडावर घेऊन जातो व सरळचा रोड गेलेला आहे तो या देवीच्या मंदिरापाशी गेलेला आहे. तर आता आपण प्रथम गडावर जाणार आहे, गडफेरी पूर्ण करणार आहे आणि नंतर आल्यानंतर आपण या देवीचं दर्शन घेणार आहे. तर चला, खूपच इंटरेस्टिंग आहे कारण जवळपास 2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण या घोणसपूर गावामध्ये आलेलो आहे. खूपच दमछाक करणारा ट्रेक झाला आमचा आजचा, कारण चतुरबेटमध्ये जे ब्रिज पडलेला आहे त्या ब्रिज अशी बंद तुटल्यामुळं आपण 9 किलोमीटरचे अंतर हे पूर्णतः चालत यावं लागलेलं आहे. इथपर्यंत आपली गाडी येत असते बेसिकली आणि इथून आपल्याला हा पायी दौरा करावा लागत असतो. महादेव मंदिर आहे ते आपण नंतर करणार आहे व इथं आल्यानंतर हा रस्ता न जाता या रस्त्याने आपल्याला सरळवर घेऊन जातो मकरंदगडाकडे. खूप सप्टेंबर महिना आहे त्यामुळे वादळी वारे पावसाची शक्यता खूप आहे. पाहू शकतो आपण घनदाट जंगल अतिदुर्गम भागात असणारा हा मधुमकरंदगड आज आपण करणार आहे. किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला खूप उत्सुकता होती पण प्रवास 9 किलोमीटर चालू आल्यानंतर आपण खूप थांबल्यासारखं आहे. समोर दिसत आहे लोट गावातून आपण 1.5 तासाची खडी चढाई चढून आल्यानंतर घोणसपूर या गावात पोहोचतो व घोणसपूर गावामधून आपणाला गडावर जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. चतुरबेट मार्गे येताना आपणाला रस्त्याने घोणसपूर गावातून मंदिरापासून ते जे मंदिर आहे तिथून आपण असं ह्या मार्गे इथून इथं आलेलो आहे. एक 5 ते 10 मिनटं तर लागतात आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी मंदिरापासून. आणि समोर पाहत आहे आपण तुफान पाऊस येणार आहे, खाली पाहू शकतो. आणि आपलं कोयना डॅम आहे
त्याचं बॅकवॉटर आपल्याला समोर दिसत आहे. हे पूर्ण परिसर पाहू शकतोय. अतिशय पूर्ण आता हा गड आमचा पूर्ण धुक्यात न्हावून गेलेला आहे. गड चढताना वाटेमध्ये आम्हाला तुफान पावसाचा सामना करावा लागला. मकरंद गड आहे नाही, तो मधुगड आहे. मधुगडावर जाण्यासाठी खूप अवघड रस्ता आहे. तिथं आपण आता जाणार नाही. ज्यावेळेस आपण नेक्स्ट टाईमला येऊ उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस नक्कीच येण्याचा प्रयत्न करू. आणि आता खूप पाऊस चालू झालेला. समोर दिसत आहे मकरंद गड आणि पाऊस असल्यामुळे आपण आता थोडंसं आपल्याला वेळ गेलेला आहे. आपण आलेलो आहे पूर्ण मकरंदगडाच्या. आपण आता थोडंच एक 10 मिनिटाच्या अंतरावर आपण मकरंदगडाच्या टॉपला पोचू. हां हे दिसत आहे आपल्याला थोडे अवशेष मकरंदगडावर. आणि खाली थोडीशी तटबंदी आहे, तीही तुम्हाला मी जाताना दाखवणार आहे. किल्ल्याच्या माचीवर असणारे घोणसपूर हे गाव कधीकाळी किल्ल्याचे मेट असावे. गावाबाहेर काहीशा उंचीवर मल्लिकार्जुन मंदिर आहे व दाट वनराईत लपलेले हे मंदिर सह्याद्रीच्या मुक्कामाचा आनंद घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे. शिवकाळापूर्वी चंद्रराव मोऱ्यांनी ज्या 7 शिवपुरी निर्माण केल्या त्यातील एक शिवपुरी म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर. दगडी बांधकामाचे हे मंदिर मध्ययुगीन काळातील आहे व तेथे बाहेर एक विरगळ आहे, ती सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. मंदिराच्या गाभारात चौकोनी आकाराचे शिवलिंग असून त्यामागे भैरोबाची मूर्ती आपणाला पाहावयास भेटते. समोर पाहत आहे आपण निसर्गाचा अद्भुत ठेवा. महाबळेश्वरच्या भागातील हा मकरंदगडाच्या समोरून दिसणारे विहंगम हे खाली आहे आणि तिथून आपण तसंच हे सरळ 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 आणि ह्या डोंगराला बॅक साईडने येऊन आपण इथं मंदिराजवळून गडमाथ्यावर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट आहे व किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही. त्याच्यामुळे आपण गावातूनच आपणाला पुरेसे पाणी घेऊन जायला पाहिजे. दोन्ही गडांची शिखरे व आणि त्यांना जोडणारी डोंगर सोंड दिसून येते आणि निसर्गाच्या ठेव्यातून आपण हळूहळू वर जात आहे. हा आहे मकरंदगड आणि तो आहे मधुगड. पण मधुगडावर जाण्यासाठी खूप अवघड आहे. गिर्यारोहणाचे म्हणजे आपल्याकडे रॅपलिंग क्लाइम्बिंगचं जर मटेरियल असेल तरच आपण त्या गडावर जाऊ शकतो. आणि त्या गडावर 2 पाण्याची टाकी आहेत. मधु आणि मकरंदगड हे वेगवेगळे गड आहेत, पण आपण त्याला मधु मकरंदगड एकच समजतो. असं नसून हे वेगवेगळे 2 किल्ले आहेत. आणि हे पाहू शकतो आपण पाऊस गेल्यानंतर संपूर्ण धुक्यात नालेला परिसर. खूपच सुंदर वातावरण आज आहे. गणेशाचे दिवस चालू आहेत आता, म्हणजे गणेशोत्सव चालू आहे, त्याच्यामुळे आपण खास वेळ काढून आज आलेलो आहे इथे. आज 7/7/2022 अशी तारीख आहे. 7 सप्टेंबर 2022 व माझ्यासोबत आहे दत्तू, मनोज आणि माझा भाऊ गणेश. असे आम्ही आज 4 या गडावर आलेलो आहे. मकरंदगड करणार आहे, मधुगड करणार नाही आपण, कारण तिथे जाण्यासाठी खूपच अवघड रस्ता आहे. एक 5 मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचणार आहे. पूर्ण परिसर तिचे खूप सुंदर मस्त वातावरणात आहे. आणि समोर जे दिसत आहे तो महाबळेश्वरचा एरिया आहे. पूर्ण महाबळेश्वरवरून तसंच आलेले असे पूर्ण हा भाग महाबळेश्वरचा आहे. खाली तापोळ आहे आणि त्या तापोळ्याच्या तिथे समोर दरेगाव आहे. आणि हे जे दिसत आहे हे कोयना नदीचे बॅकवॉटर आहे, आपण पाहू शकतो. गडाचा दरवाजा हा कातळ फोडून निर्माण केलेला असून त्याच्या शेजारच्या कातळाला दगडांनी बंदिस्त करून बुरुज बांधले आहेत. या सर्व बांधकामाची आता बहुतांशी पडझड झालेली आहे. दरवाजांनी वर आल्यावर 2 वाटा असून डावीकडील वाट गडावर जाते, सर्वोच्च माथ्यावर जाते, तर उजवीकडील वाट डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागील बाजूस जाते. आपण डावीकडील बाजूने गडास चढण्यास सुरुवात करावी व
तिथून आपणाला 10 मिनिटात आपण गडप्रवेश करतो व गडावर प्रवेश करण्याच्या अगोदर आपणाला डाव्या हाताला एक नंदी दिसून येतो आणि समोर एक छोटी दीपमाळ किंवा त्याच्यासारखे काहीतरी दिसून येते. ह्या आहेत थोड्याशा पायऱ्या व डाव्या हाताला नंदी दिसत आहे आणि आपण हा एक स्तंभ किंवा दुसरं काहीतरी आहे आणि त्याच्यानंतर आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. गडमाथा हा छोटासा आहे त्यामुळे गडमाथा आपणास 10 मिनिटात पाहून होतो. गडमाथ्यावर महादेवाचे मंदिर आहे व समोरच्या चौताऱ्यावर एक दीपमाळ लावण्यासारखे किंवा झेंडाबुरूसारखे काहीतरी निशाण आहे तेही आपण पाहणार आहे. व पाठीमागील बाजूस मंदिराच्या पाठीमागील बाजूस लांबपर्यंत एक गेलेला आहे, धार गेलेली आहे किल्ल्याची, पण त्यावर आपण जाणार नाही कारण पावसाचे दिवस आहेत आणि त्या बाजूचा रस्ता खूप निसरडा आहे व दोन्ही बाजूला खूप खोल दऱ्या आहेत. त्यामुळे त्या बाजूने आपण जाणार नाही किंवा गेलो तरी आपण थोडंसं जाणार आहे. पण ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस असतील त्यावेळेस आपणाला पाठीमागच्या बाजूस खूप सुंदर व्यवस्थित पाहण्यास भेटेल. गडमाथ्यावर आल्यानंतर प्रथमतः आपण महादेवाचे दर्शन घेऊन आपण पुढील गडफेरी करणार आहे. तर आत मंदिरामध्ये जाऊन मल्लिकार्जुन देवस्थान आहे ते आपण पाहणार आहे व आत जाऊन आपण दर्शन घेणार आहे आणि नंतर आपण पुढील गडफेरी करणार आहोत. तर चला मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेऊ आणि आपला पुढील प्रवास चालू करू. मंदिरात आत आल्यानंतर आपण एक पहिलं पत्रावाचा शेड आहे, त्याच्यानंतर अजून एक रूम आहे आणि त्याच्यानंतर आतील बाजूस मेन मंदिर आहे. असे हे 3 टप्प्यात असणारे मंदिर छोटेखानी पण खूपच सुंदर आहे. मल्लिकार्जुन शंकराचे मंदिर आहे आणि समोर पत्र्याचा निवारा आहे. नंदीची स्थापना केलेली आहे. मंदिरात तांब्याचा नाग बसवलेले शिवलिंग असून त्यामागे काळ्या पाषाणातील मल्लिकार्जुनाची मूर्ती आहे. गडमाथ्यावर असणारी थोडीफार सपाटी या मंदिराच्या आसपास आहे. मंदिराच्या समोर एक उद्ध्वस्त वास्तूचा चौतारा असून त्यावर समाधी बांधलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस गडाची निमुळती डोंगरसोंड असून कोणतेही अवशेष नाहीत. सावधगिरी बाळगून या सोंडेच्या टोकावर गेले असता मधुगडाचे सुंदर दर्शन होते. गडाच्या माथ्यावरून पूर्वेला आपणास कोयना खोरे व महाबळेश्वरचे दर्शन होते. तसेच प्रतापगड, महिपतगड, सुमारगड, रसाळगड, मंगळगड, महिमंडनगड हे किल्ले नजरेस पडतात. गडमाथा पाहून झाल्यावर मंदिराच्या उजवीकडील माळलेल्या पायवाटेने गड उतरण्यास सुरुवात करावी. या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या असून साधारण 100 ते 125 फूट खाली उतरल्यावर समोरच कातळात कोरलेले पाणी नजरेस पडते. या टाक्यात पाणी असले तरी ते वापरत नसल्याने पिण्यायोग्य नाही. हे टाके 12 खांबावर तोललेले आहे. टाक्याच्या दर्शनी भागात कोरलेले हनुमानाचे शिल्प आहे. हे खांबटाके गडाच्या प्राचीन तत्वावर शिक्कामोर्तब करते. या टाक्याकडून पुढे जाणारी वाट गडाचे दुसरे शिखर म्हणजेच मधुगडाकडे जाते. सध्या ही वाट वापरत नसल्याने ठिकठिकाणी मोडलेली आहे. वाट मोडल्यामुळे मधुगडावर जाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहित्य व दोर वापरणे आवश्यक आहे. मधुगडाच्या माथ्यावर 3 कोरडी टाकी, 2 घराची ज्योती वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. खांब टाक्याकडून मागे फिरणारी वाट आपल्याला गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी घेऊन येते. या ठिकाणी डावीकडे वळून आपण गड चढण्यास सुरुवात केली होती त्या वाटेने परत फिरल्यावर डावीकडे दरीत असलेल्या हातलोट गाव एखाद्या चित्राप्रमाणे भासते. पुढे उजव्या बाजूस कड्यात कोरलेले एक फुटके टाके असून या टाक्याच्या वरील बाजूस लहान गुहा कोरलेली आहे व तेथून आल्यानंतर गडाच्या दरवाजापाशी आपण आपली ही गडफेरी पूर्ण करतो. असा हा मधु आणि मकरंद गड आहे. व्यवस्थित पूर्ण सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणारा हा मधुगड आहे. आणि आता आपण जी मंदिराच्या समोर हा जो चौतारा आहे त्यावर ही समाधी आहे. ती समाधी आपण कोणाची पाहणार आहे, पण ती समाधी कोणाची आहे हे आपल्याला ठाऊक नाही. ह्या समाधीचे दर्शन घेऊन आपण आपला पुढील प्रवास करणार आहे. आपणाला पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे जे मी तुम्हाला 12 खांबी पाण्याचं जे टाक आहे ते आम्हाला पाहता आलेलं नाही. पण ज्यावेळेस पावसाचे दिवस संपतील आणि थंडी किंवा मे महिन्यात आम्ही या ठिकाणी येणार आहे
तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला ते खामटाके दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही 3 गडांची रेंज ह्या बाजूला आहे. तसेच आपण या साईडला ह्याच्या बॅक साईडला प्रतापगड आहे. तोही आपल्याला जर वातावरण स्वच्छ असेल तर त्यावेळेस आपल्याला दिसतो. आणि ह्या बाजूला आहे हे महाबळेश्वरचं पूर्ण एरिया आहे. आणि हा पाहू शकतो, हा जावळीचा घनदाट जंगलात असणार. संपूर्ण गड पाहण्यास आपणास 1-1.5 तास पुरेसा होतो. मधुमकरंद गड नेमका कोणी उभारला हे ठाऊक नसले तरी गडावर असलेले खामटाके पाहता गड प्राचीन काळापासून अस्तित्वात असावा. शिवकाळापूर्वी शिर्के आणि त्यानंतर हा प्रदेश जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होता. जावळीमध्ये पराभव झाल्यावर चंद्रराव मोरे मकरंद गडाखाली असलेले कोंडनाळीच्या वाटेने खाली उतरून रायगडाकडे गेल्याचा उल्लेख येतो. इसवी सन 1656 मध्ये जावळी ताब्यात घेतल्यानंतर हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. सातारा जिल्हा गॅजेटप्रमाणे हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याचा उल्लेख येतो. पण सभासद बकरीतील नोंदीत हनुमंतराव म्हणून चंद्ररायाचा भाऊ चतुर्बेट म्हणून जागा जावलीची होतो. तेथे बल धरून राहिला, त्यासही मारले असा उल्लेख येतो. याचा अर्थ हा गड अस्तित्वात असावा व महाराजांनी जावली ताब्यात घेतल्यानंतर प्रतापगड बांधताना याची दुरुस्ती केली असावी. अफजलखानाच्या वजानंतर झालेल्या प्रतापगडाच्या युद्धात मधुमकरंद गडाचा कोणताही उल्लेख नाही. इसवी सन 1818 मधील मे महिन्यात प्रतापगड बरोबर मधुमकरंद गड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. असा हा मधुमकरंद गड आहे व त्याच्या पाठीमागील बाजूस आपण आता जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु गवत भरपूर आहे व या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे रस्ता ओला आहे, त्याच्यामुळे आम्ही पाठीमागं न जाण्याचा प्रयत्न केला आणि खालील भाग पाहू शकतो. असा हा घनदाट जावलीचा प्रदेश आहे. गडाच्या पाठीमागच्या बाजूस आपण पाहत आहे. दोन्ही बाजूला खूपच खोल दऱ्या आहेत. या पाठीमागच्या बाजूस मला जेवढं शक्य होईल तिथपर्यंत मी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्त गवत आहे त्यामुळे पुढील भागात आपण जाऊ शकत नाही. आणि समोर जो तिसरा डोंगर आहे छोटा, त्याच्या समोरच्या बाजूस मधुगड हा आपणास पाहण्यास भेटतो. परंतु मधुगडावर जाणं खूपच अवघड आहे. मधुमकरंदगड, घोणसपूर गाव, तालुका महाबळेश्वर आणि जिल्हा सातारामध्ये असणारा हा अपरिचित दुर्ग अतिदुर्गम भागात आहे. या ठिकाणी आपण येऊन गडदर्शन घ्यावे हीच एक अपेक्षा आहे. आणि इथून पुढचे वाट खूप अवघड आहे, त्यामुळे आम्ही इथून पाठीमागे फिरण्याचा निर्णय घेतला. समोर पाहताय आपण महाबळेश्वरचा भाग. या एवढ्या अंतरावर आम्ही आलेलो आहे, परंतु पुढे आम्ही जाणार नाही बिलकुल. गडावरून महाबळेश्वरचा डोंगर, चगदेव पर्वत, मधुगड, रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे किल्ले आपणास सहज दिसून येतात. मकरंदगडाच्या माथ्यावरून उतरण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने उतरताना एक वेगळा दगड पाहायला मिळतो. पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे या दगडाची झीज होऊन त्यातून आरपार बोगदा तयार झालेला आहे. येथून खाली उतरल्यावर आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. या ठिकाणी आधी आपण उजवीकडे वळून टाक्याकडे गेलो होतो. आता डावीकडे वळून डोंगराच्या कडेने जाणाऱ्या वाटेने चालत जाताना उजव्या बाजूला एक सुकलेले टाके दिसते. याच पायवाटेने मधुगडाकडे वाट जाते. मधुगडावर जाणारी वाट मोडली आहे, त्यामुळे गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आपणाला गिर्यारोहण साहित्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे. मधुगडावर 2 पाण्याचे टाके आहेत. मधुमकरंदगडावर जाण्यासाठी आपणाला 2 वाटा आहेत. चतुर्बेट मार्गे महाबळेश्वरहून चतुर्बेट हे गाव 37 किलोमीटर अंतरावर, महाबळेश्वरपासून 15 किलोमीटरवर डाव्या बाजूला एक रस्ता जातो. या ठिकाणी एक कमान असून रामवरदायिनी मंदिर पार असे लिहिलेले आहे. हा रस्ता थेट चतुर्बेट गावापर्यंत जातो. गावाच्या पुढे घोणसपूरला जाणारा कच्चा रस्ता आहे.
4 किलोमीटरच्या रस्त्यावरून जीप किंवा बाईकसारखी वाहने थेट घोणसपूर या किल्ल्याच्या माचीवरील गावात जाऊ शकते. जर आपणाला महाबळेश्वरहून चतुर्बेटला जाण्यासाठी एस टी बस पाहिजे असेल तर महाबळेश्वर वाळण 6 वाजता आहे, महाबळेश्वर खरोची 3 वाजता आहे, महाबळेश्वर दुधगाव 2:30 वाजता आहे आणि 7 वाजता येणारी मुक्कामी बस आहे. या एस टी बसने घोणसपूर फाट्यावर उतरून रस्त्याने चालत घोणसपूर गावात जाण्यासाठी 2 तास लागतात. घोणसपूर गावातून मल्लिकार्जुन मंदिराजवळून गडमाथ्यावर जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास हा वेळ लागतो. तसेच दुसरा मार्ग आहे हातलोट मार्गे. महाबळेश्वरपासून चतुर्बेट हे 37 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यापासून जो रस्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम रस्त्यातून आपण या हातलोट गावापर्यंत पोहोचतो. दुधगावच्या अगोदर हातलोट गावाचा फाटा आहे. हातलोट गाव संपल्यावर डाव्या बाजूला ओढ्यावर पूल आहे. हा पूल ओलांडून घरांच्या मधून चढत गेल्यावर आपण 10 मिनिटात सपाटीवर येतो. येथे किल्ल्यावर जाणारी ठळक वाट आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या या वाटेने आपण 1.5 ते 2 तासात घोणसपूर गावातील मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचतो. तर तिथून आपणाला अर्धा तास पुरेसा होतो. आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे नेडं नॅचरल तयार झालेले, ऊन वारा पाऊस याच्यापासून हे नेडं तयार झालेलं आहे व समोर थोडी तटबंदी आहे. एक देवाचं मंदिर आहे आणि हा गेलेला आहे गड्यावर. रस्त्याने आपण डाव्या हाताने गडावर जातो. हा जो रोड गेलेला गेल्यानंतर आपल्याला एक भुयार पूर्ण केलेली आहे आणि 2 पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटतात. तीही आपण जाऊन पाहणार आहे. या बाजूने गेलेले रस्त्याने आपण सरळ एक 10 मिनिटाच्या चालीनंतर गेल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला प्रथम एक टाकं लागतं. ते टाकं पाहून झाल्यानंतर त्याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक टाकं आपल्याला पाहावयास भेटते. आता आपण त्या बाजूने चाललेलो आहे. एक 5 मिनिटाच्या चालल्यानंतर आपण या अशा पाण्याच्या टाकीपाशी पोहोचलेलो आहे. तर आता आपण पाण्याच्या टाक्यापाशी जाऊन ती टाकं पूर्ण पाहू. समोरचे दिसत आहे ते पाण्याचं टाकं आहे व त्याच्या बाजूला थोडंसं भुयार आहे. एक साधारण 7 ते 8 फूट रुंद हे भुयार आहे. हे भुयार बांधण्याचा उद्देश मात्र माझ्या लक्षात आलेला नाही. त्या भुयारापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि ते भुयार पाहून आपण ह्या डोंगराला वळसा घालून जे 12 खांबी टाक्या पाण्याचा आहेत तेही पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. ते जर आपल्याला सापडलं, एवढं हे साधारण 8 फूट आत आपण जाऊ शकतो. व्यवस्थित बसण्यासाठी एक माणूस बसेल अशी सोय ह्या भुयारामध्ये आहे. हे भुयार पाहून झाल्यानंतर आपण आता याच्या पाठीमागील बाजूस अजून काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. आता आपण थोडक्यात सातारा जिल्ह्यामध्ये जे गडकोट आहेत आणि कोणकोणते कोणत्या तालुक्यामध्ये किती आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 27 गडकोट आहेत. तर त्याच्यातील वाई भागामध्ये 4 आहेत. कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड. तसेच कोरेगावमध्ये आपणाला चंदन, वंदन, कल्याणगड, साखरगड असे एकूण 4 गडकोट पाहायला भेटतात. तसेच कराडमध्ये आपणाला 3 पाहण्यास भेटतात. सदाशिवगड, कराडचा भुईकोट आणि वसंतगड. व पाटण तालुक्यामध्ये आपणाला एकूण 4 गडकोट पाहण्यास भेटतात. जंगली जयगड, भैरवगड, गुणवंतगड, दातेगड. तसेच खटावमध्ये आपणाला वर्धनगड, भूषणगड हे 2 पाहण्यास भेटतात. व महाबळेश्वरमध्ये आपणाला मकरंदगड आणि प्रतापगड हे 2 पाहायला भेटतात. सातारा तालुक्यामध्ये सज्जनगड आणि अजिंक्यतारा. खंडाळ्यामध्ये सुभानमंगल. मानमध्ये वारुगड आणि महिमनगड. व जावलीमध्ये वासोटा, महिमंडनगड हे पाहण्यास भेटतात. तसेच फलटणमध्ये संतोषगड
हाही आपणाला गड पाहण्यास भेटतो. असे हे एकूण 27 गडकोट आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि हे गडकोट व तसेच या गडकोटासोबत आपण एकूण 15 गड्या किंवा भुईकोट किल्ले पाहण्यास भेटतात. म्हणजे निंबळगडी ही फलटणमध्ये आहे, खटावमध्ये कुरोली आहे, पाटणमध्ये पाटणकर गडी, वाईमध्ये वाईचा भुईकोट, फलटणमध्ये वाटार निंबाळकर, तसेच बीबी तडवळे, खटावमध्ये खटावचा भुईकोट आहे. तो पाहून झाल्यानंतर आपण नांदोशी या गावात एक गडी आहे, वाईमध्ये भुईंज अजून एक गडी आहे, कोरेगावमध्ये साप गडी आहे, तसेच राजाचे कुर्ले या गावामध्ये सुद्धा एक गडी आहे, सालपे गावामध्ये एक गडी आहे, कोपर्डे गावामध्ये एक गडी आहे आणि फलटणचा एक भुईकोट किल्ला व फलटणमध्ये राजवाडा आहे, तोही आपण पाहू शकतो. या आपण आजच्या या गडकोटासोबत आपण पार या गावामध्ये असणारे श्री रामवर्धिनी देवीचे मंदिर पाहू शकतो. ते पाहून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक दगडी पूल, शिवकालीन दगडी पूल, तोही पाहू शकतो. तो पाहून झाल्यानंतर आपण जावलीचे खोरे ज्याला आपण बोलतो त्या जावली गावामध्ये येऊन चंद्रराव मोरे यांचा एक वाडा आहे. वाडा म्हणजे आत्ता फक्त त्या वाड्याचे चौतारे पाहण्यास भेटतात व जावली गाव तेही पाहू शकतो. तसेच एक 4 किलोमीटर अंतर गेल्यानंतर आपण प्रतापगड हा पाहू शकतो. हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर महाबळेश्वरला आपण क्षेत्र महाबळेश्वरला जाऊन तिथे 5 नद्यांचा उगम झालेला आहे तेही पाहू शकतो. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री ह्या 5 नद्यांचा उगम हा क्षेत्र महाबळेश्वर येथे झालेला आहे व त्याच्यातील 2 नद्या कृष्णा आणि वेण्णा ही आपल्या सातारा जिल्ह्याच्या बाजूला येते आणि कोयना, गायत्री आणि सावित्री ह्या नदी कोकण भागात जातात व पुढे कोयना नदी ही कोकणातून पुन्हा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये येते व कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. तसेच महाबळेश्वरमध्ये आपणाला अनेक पॉईंट्स आहेत व महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण तर सर्वांना माहितीच आहे. अशा प्रकारे आपण गडफेरी पूर्ण करून खाली उतरण्यास सुरुवात केलेली आहे. ही बुरुजागत रचना करण्यात आलेली आहे, पण ही नॅचरल तयार केलेली रचना आहे. 2 डोंगरांना मध्ये छेद देऊन हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. खाली भयान जंगल आपण पाहू शकतो व ही सोंड आपणाला पूर्ण घोणसपूर गावापर्यंत अशी आहे. खालून पाहिल्यानंतर आपणाला असा हा गड दिसत आहे. गावात आता आलो आम्ही आणि गावातील जे मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही थोडा वेळ थांबून दर्शन घेणार आहे व या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगावर भरपूर छोटी छोटी शिवलिंग आहेत, तीही आपण पाहणार आहे. अशा प्रकारचे मंदिर हे खूपच क्वचित ठिकाणी पाहण्यास भेटते आपणाला. सातारा जिल्ह्यामध्ये आपणाला खूप काही पर्यटनास भेटून जाते. त्यातीलच हे एक घोणसपूर गाव आहे व ह्याच्या आजूबाजूचा परिसर आपणास खूप सुंदर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खूपच व्यवस्थित असणारे हे ठिकाण आहे. आता आपण मुख्य मंदिरात आलेलो आहे व मंदिरात दर्शन घेऊन आपण आपल्या या गडभ्रमंतीची फेरी इथं पूर्ण करणार आहे. तर दर्शन घेऊन आपण मंदिरात पूर्ण थोड्या वेळ रेस्ट करून आपण पुढील प्रवासास सुरुवात करू. व येथे पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही येत असाल तर जळव हा एक असा छोटा कीटक आहे जो आपल्या शरीराला लागतो, चिकटतो आणि तो चिकटल्यानंतर आपल्याला कोणत्याही वेदना किंवा त्रास होत नाही, परंतु तो आपले रक्त शोषून घेत असतो. रक्त शोषून त्याचं पोट भरल्यानंतर तो मनाने पडतो. अशा या जळवपासून सावधगिरीचा उपाय म्हणून आपण पूर्ण शर्ट व फुल पॅन्ट घालूनच इथे ट्रेकला यावे.
कारण जळव आपल्या शरीरातील रक्त शोषून घेत असते. तर त्याच्यासाठी आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे. तसेच आपण जर त्या चिकटला तर मीठ लावू शकतो. तर थोडेसे मीठ आपण सोबत या दवऱ्यासोबत ठेवावे. या पिंडीचं दर्शन घेतलेले आहे. छोटे छोटे आपण त्याच्यावर शिवलिंग पाहू शकतो. अशा ह्या ऐतिहासिक घोणसपूर गावात मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून या गडाची उंची 4038 फूट इतकी आहे व हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. गिरिदुर्ग वनदुर्ग या दोन्ही प्रकारामध्ये हा गड मोडला जातो. अफजल खानाच्या वधानंतर झालेल्या प्रतापगडच्या युद्धात मकरंदगडाचा कुठेही उल्लेख येत नाही. इसवी सन 1818 मधील मे महिन्यात प्रतापगड बरोबर मधुमकरंदगड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. असं हे घोणसपूर गावातील आपण आज हा गड पूर्ण पाहिलेला आहे. घोणसपूर हे गाव तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण शाकाहारी आहे. आपणाला येथे कोणतेही नॉनव्हेज भेटत नाही व येथे मांसाहार करण्यासाठी म्हणजे आपण बाहेरून आणून मांसाहार खाण्यासुद्धा सक्त मनाई आहे. हे आपण गड चालू करण्याच्या अगोदर आपण आपल्या लक्षात ठेवून नंतरच आपण ही गडभ्रमंती करण्यास सुरुवात केली पाहिजे. तसेच इथे हा बोर्ड लावलेला आहे की मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपणाला जर काही देणगी द्यायची असेल तर पूर्ण माहिती बँकेची वगैरे दिलेली आहे. आणि ट्रस्ट मंडळ इथे पूर्ण ही कार्यकारी मंडळ दिलेले. यांना आपण धन्यवाद देऊ, कारण यांच्यामुळेच आज आपण या गडाची म्हणजे व्यवस्थित थोडी निगा वगैरे राखलेली किंवा जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस एक शिवपिंड अशी ठेवण्यात आलेली आहे आणि हा बांधकामाचा भाग मंदिराला दिसत आहे. छोटेखानी आहे पण खूप सुंदर आहे, पाहू शकतो. व ज्यावेळेस इथं मोठा सण असेल त्यावेळेस तिथं पिंडीच्या बाजूला 2-3 चुली मांडून ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस उत्सव असेल त्यावेळेस इथे कार्यक्रम होण्यासाठी जेवण बनवण्याची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच एक मंदिराच्या समोरील बाजूस पुतळा उभारण्यात आलेला आहे. भिलारी साहेबांचा हा पुतळा आहे, तो हे पाहून आपण घेत आहे. हे आहे भिलारी साहेब यांचा पुतळा आणि या पुतळ्याच्या बाजूला छोट्याशा 2 विरगळ पडलेल्या आहेत व ही पाहू शकतो आपण दिवा लावण्याची सोय आहे. ही विरगळ आहे ती थोडीशी आपण व्यवस्थित पाहू शकतो याच्यावर लिहिलेले, परंतु त्याच्या समोरच्या बाजूला असणारी ही विरगळ कशाची किंवा काय आहे हे मला माहिती नाही किंवा ह्याच्यातून काही स्पष्ट होत नाही. जर तुम्हाला काही याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे ही आमची गडफेरी पूर्ण झालेली आहे. इथे एक आम्ही पाहू शकतो लाल कलरचा खेकडा आहे. असे ह्या भागात भरपूर असे खेकडे पाण्यास भेटतात. आणि आता हा पावसाचा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वळिवाचा पाऊस आहे व पाऊस आता पडण्यास सुरुवात झालेली आहे. आम्हाला गावातून पाऊस लागला ते थेट दुधगाव अगदी महाबळेश्वर वाईपर्यंत येताना पूर्ण आम्ही पावसात भिजत रिटर्न येऊन आम्ही ही आमची सफर पूर्ण केलेली आहे. पावसाच्या दिवसांमध्ये या भागात येण्याचे टाळलेलेच कधीही चांगले, कारण या भागात पावसाचे प्रमाण खूप म्हणण्यापेक्षा खूपच जास्त प्रमाण असते. तर भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आमचा जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारची जी घंटा आहे तीही दाबा. तसेच आमचा चॅनल आपले व्हिडिओ हे आपले मित्रमंडळी यांनासुद्धा शेअर करा, कारण या आमच्या चॅनलवर खूप तुम्हाला गडकोट मंदिरे असे वेगवेगळे पाहण्यास भेटत असतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.